नागपूर जिल्ह्यातील करबला येथील हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या 72 सहकाऱ्यांच्या शहादतीला 40 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कामठी इथं हैदरी मुस्लिम समाजातर्फे चेहलुम निमित्त मातमी मिरवणूक काढण्यात आली। ताजिया, अलम आणि जुलजनासह निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते। करबला येथील हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या 72 सहकाऱ्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ चेहलुम शोहदा ए करबला निमित्तानं कामठीत हैदरी मुस्लिम समाजातर्फे पारंपरिक मातमी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। हैदरी इमामबाडा इथून ताजिया, अलम आणि जुलजना यांच्यासह मिरवणुकीला सुरुवात झाली। ही मिरवणूक मुख्य मार्ग, भाजी मंडई मार्गे गाडेघाट करबला नदीपर्यंत काढण्यात आली। यापूर्वी सकाळपासून नजर ओ नियाजचा कार्यक्रम सुरू होते। तसंच हैदरी मशिदीतील इमामबाड्यात मजलिस आयोजित करण्यात आली। यावेळी शहनशाह हुसेन खतीब आणि अशरफ अली यांनी मर्सिया ख्वानी सादर केली, तर दिल्लीहून आलेले मौलाना समर हैदर जैदी यांनी चेहलुमच्या निमित्तानं धार्मिक प्रवचन केलं। मिरवणुकीदरम्यान जुनी कामठी पोलीस ठाण्यासमोर मौलाना समर हैदर जैदी यांनी तक्रीर केली। त्यानंतर परंपरेनुसार साखळ्या आणि तलवारींच्या माध्यमातून मातम करण्यात आला। संपूर्ण मार्गावर भाविकांनी नौहा पठण करत मातम करत शोक व्यक्त केला। दरम्यान गाडेघाट नदीत ताजिया आणि श्रद्धेनं अर्पण केलेल्या फुलांचं विसर्जन करण्यात आलं। त्यानंतर मिरवणूक पुन्हा हैदरी जामा मशिदीच्या परिसरात परतल्यानंतर समारोप करण्यात आला। इमाम हुसैन कायनात की वो वाहिद हस्ती हैं जिनकी शहादत बहुत बेदर्दी से हुई और उनका लाशा बेगोरो कफन करबला की ज़मीन पर पड़ा रहा और 40वां उनका नहीं हुआ, क्योंकि 1 साल तक उनके वंशज और उनके बेटे हज़रत अली इब्न हुसैन जो हैं ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम और बीबी ज़ैनब उनकी बहन और उनके अज़्ज़ा व अक़ारिब, उनके सारे रिश्तेदार जो हैं वो कैद कर लिए गए। बाद में 1 साल के बाद जब वो वापस हुए तो करबला से वो मदीने की तरफ गए। तो करबला में उन्होंने 1 साल के बाद अरबईन किया, चेहलुम किया। ये उसी की याद।